हालेलुया. पित्याला मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुमच्या समोर यूट्यूबच्या माध्यमातून प्रभूने यायची संधी दिली. मी प्रभूचं नाव उंच करत आहे आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर प्रत्येक संदेशाद्वारे आमच्याशी तो बोलत आहे. ज्या रीतीनं तुमचा रिस्पॉन्स आहे, ज्या रीतीनं तुम्ही संदेश ऐकत आहात आणि आपलं जीवन वचनाप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न करत आहात, मी प्रभूला धन्यवाद देतो. जो पवित्र आत्मा तो कार्य करत आहे, तो वचनाच्याद्वारे बोलत आहे, अंतःकरणामध्ये काम करत आहे. कारण इब्री 4:12 प्रभूचं वचन सांगतं की देवाचं वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून मज्जे आणि सांधे याला भेदून आरपार काम करणार आहे. आणि प्रभू त्या ठिकाणी वचनाच्याद्वारे तो काम करत आहे. यासाठी मी तुम्हा प्रत्येकाला त्या ठिकाणी धन्यवाद देत आहे. तुमच्या जीवनाशी तो बोलत आहे. प्रत्येकाचं जीवन नवीन बनवण्यासाठी पवित्र आत्माच्या वचनाद्वारे कार्य करत आहे. म्हणून सर्व गौरव मी प्रभूला देत आहे. परमेश्वर महान आहे प्रियानो, त्याची दया आमच्यावरती आहे म्हणून तो वचनाच्याद्वारे आमच्याशी बोलत आहे. आज जर संदेश हा तुमच्यापर्यंत येत असेल तर हे जाणून घेऊया की प्रभूचा त्या ठिकाणी दया आमच्या जीवनावरती आहे. ज्या रीतीनं उधळ्या पुतळ्याला मी पाहतो की तो पित्यापासून दूर गेला, परंतु पित्याची नजर त्याच्या मार्गावरती होती. कदाचित माझ्या प्रिय लोकांनो, त्या पित्यानं आपला मुलगा बदलावा, पुन्हा यावा, त्या घाणीतून, त्या वाईट संगतीतून सुटावा म्हणून कदाचित त्याच्या पित्यानं प्रार्थना सुद्धा सभास्थानामध्ये जाऊन केल्या असतील. सर्व समर्थ देवाकडे विनंत्या केल्या असतील की पित्या माझ्या मुलाला तू स्पर्श कर, त्याचं जीवन बदलू दे. जिथं कुठं तो असेल त्याचं जीवन बदललेलं मला पाहायला मिळू दे. यासाठी कदाचित त्या पित्यानं प्रार्थना केल्या असेल प्रियानो. आणि त्या प्रार्थना परमेश्वरानं ऐकून मान्य करून त्या मुलाच्या जीवनामध्ये कार्य झालेलं आम्ही पाहत आहोत प्रियानो. आणि प्रभूला धन्यवाद देतो की त्याच रीतीनं परमेश्वर आज उत्तम पित्या असा आमच्याकडं तो नजरा लावून बसलेला आहे, आमच्या वाठांकडे नजर लावून बसलेला आहे की माझा मुलगा, माझी मुलगी पुन्हा कधी माझ्याकडे येईल, पुन्हा कधी मी त्याला मिठी मारीन, पुन्हा कधी मी त्याचं चुंबन घेईन, अधिकार, तारणाचे वस्त्र, सुवार्थीचे जोडा पुन्हा कधी मी त्याला देईन. यासाठी तो परमेश्वर नजर लावून आमच्या वाटाकडे पाहत आहे. म्हणून हा संदेश आज आमच्याकडे आलेला आहे. हा संदेश आमच्याकडे येऊन तो वचनाच्याद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलत आहे प्रियानो. म्हणून आमचं आज हृदय उपकार स्तुतीनं भरलं जाऊ दे की देवा आज माझी तू आठवण केलीस. या संदेशाद्वारे मी प्रभू त्या ठिकाणी भकलेला असताना या संदेशाद्वारे माझी तू आठवण केलीस. मला तू पुन्हा एकदा बोलू इच्छितोस, पुन्हा एकदा मला स्पर्श करू इच्छितोस. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. माझ्या प्रियानो, परमेश्वर या शेवटच्या काळामध्ये आमची तो वाट पाहत आहे. आणि आज पवित्र शास्त्रामधून एका भविष्यवाणी विषय आम्ही पाहणार आहोत प्रियानो. बऱ्याचशा भविष्यवाणी आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये वेगवेगळे सेवक त्या ठिकाणी करत आहेत. बऱ्याचशा भविष्यवाण्यांविषयी त्या ठिकाणी प्रचार केला जात आहे. भविष्यवाणीविषयी त्या ठिकाणी शिकवलं जात आहे. बऱ्याचशा भविष्यवाण्याविषयी पवित्र शास्त्राचं वचन काढून त्या ठिकाणी जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्याविषयी ते तुलना केल्या जात आहेत प्रियानो. आणि आज परमेश्वर एक विशेष भविष्यवाणीकडे आमचं तो लक्ष केंद्रित करत आहे. कदाचित ती भविष्यवाणी तुम्ही वाचली असाल आणि कदाचित त्याच्याविषयी सिरियस गांभीर्य तुमच्या जीवनामध्ये आलं नसेल. कदाचित काही लोकांनी त्या भविष्यवाणीकडे कानाडोळा केला असेल, काही लोकांनी त्याच्या शिकवलं नसेल. पण परमेश्वर आज आमच्याशी तो बोलू इच्छितो, आम्हाला तो शिकवू इच्छितो. ती भविष्यवाणी कोणती आहे? देवाचे महान सेवक जे पौल होते त्यांनी जी भविष्यवाणी केली त्याच्याविषयी आज आम्ही पाहणार आहोत प्रियानो. पहिले तिमोथेचा 4 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये काय सांगतं हे देवाच्या वचनातून आम्ही पाहूया. पहिले तिमोथेचा 4 अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतं आम्ही पाहूया. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. म्हणजे प्रियानो, वचन स्पष्टपणे सांगतं. या ठिकाणी पौलाची ही भविष्यवाणी आहे. तो म्हणतोय की आत्मा स्पष्ट म्हणतो ही भविष्यवाणी त्याच्या विचारातून, त्याच्या कल्पनेतून आलेली भविष्यवाणी नव्हे माझ्या प्रिय लोकांनो. किंवा त्याने त्या ठिकाणी स्वतःच्या मनचा कोणताही विचार या ठिकाणी मांडलेला नाही. ज्या रीतीनं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या रीतीनं योहान मंडळाशी बोलत असताना म्हटला की आत्मा मंडळाशी काय बोलत आहे, आत्मा मंडळीला काय दाखवत आहे, त्याच पद्धतीनं पौल या ठिकाणी म्हणत आहे
की देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आज त्या ठिकाणी काय सांगत आहे, कोणती भविष्यवाणी करत आहे. तो म्हणत आहे या शेवटच्या काळामध्ये, येत्या दिवसांमध्ये की कित्येक लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील. व ज्याने त्या ठिकाणी प्रभूवरती विश्वास ठेव घेतला, ज्याने त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला असेल, ज्याने त्याची सामर्थ्याची रुची घेतली, ज्याने त्या ठिकाणी अभिषेकाची रुची घेतली, कदाचित ते सेवा कार्यामध्ये होते, कदाचित त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये जीवन जगणारे होते, परंतु अशा काही गोष्टी, काही घटना त्यांच्या जीवनामध्ये घडल्या आणि आज प्रभूला सोडून, सेवा कार्य सोडून आज देवापासून ते दूर आहेत. म्हणून पौल म्हणत आहे अशी बरेचशी कारण आहेत की ज्याच्यामुळं कित्येक जे विश्वास ठेवणारे लोक हे विश्वासापासून भडकले जातील, विश्वासापासून दूर जातील. ही या ठिकाणी पौलाची ही भविष्यवाणी आहे प्रियानो. आणि त्या भविष्यवाणीमध्ये तो कोणत्या कोणत्या गोष्टी बोलत आहे, कोणत्या गोष्टीमुळे, कोणत्या कारणामुळे ते विश्वास ठेवणारे लोक, त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतलेले लोक, देवाच्या मंदिरामध्ये गेलेले लोक व सामर्थ्याचा अनुभव घेतलेले लोक कोणत्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी भ्रष्ट होतील, कोणत्या गोष्टीमुळे विश्वासापासून मागे फिरतील. आज पवित्र शास्त्रामधून आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहतो प्रियानो. परंतु आज एक गोष्ट मी तुमच्याशी बोलणार आहे आणि आम्ही पाहूया दुसरे तिमोथेय याचा 3रा अध्याय आणि 2 आणि 3 आणि 4 वचनामध्ये त्या ठिकाणी काय सांगतं वचन. दुसरे तिमोथेय याचा 3रा अध्याय 2, 3 आणि 4 वचन. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी. माझ्या प्रियानो, या ठिकाणी पौल सांगत आहे, जो पहिल्या तिमोथेयाच्या 4थ्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये तो म्हटला की लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील, त्याच्या विषयी तो या ठिकाणी दुसरे तिमोथेय 3रा अध्याय 2, 3, 4 वचनामध्ये सांगत आहे कोणती अशी कारण आहेत की ज्याच्यामुळे ही विश्वासापासून लोक भ्रष्ट होतील आणि स्वार्थी होतील, गर्विष्ठ होतील, निंदक असतील, बडाईखोर असतील, लोभ धरणारे असतील, आईबापाची त्या ठिकाणी कुचेष्टा करणारे असतील, मान सन्मान न देणारे असतील. आणि त्याच्यामध्ये आज एक मुद्दा आहे, वचन ज्या रीतीने सांगते, उपकार स्मरण न करणारे, उपकार स्मरण न करणारे लोक या जगामध्ये येतील, उपकार स्मरण न करणारी लोक या जगामध्ये असतील असं देवाचं वचन स्पष्टपणे सांगतंय. ही भ्रष्टता त्यांच्या जीवनामध्ये येईल, हा भ्रष्टपणा त्यांच्या जीवनामध्ये येईल. जरी तिने पौल त्या ठिकाणी पहिले तिमोथेय 4थ्या अध्यायामध्ये म्हटला की भ्रष्टतेमुळे लोक विश्वासापासून दूर होतील. ती भ्रष्टता कोणती आहे? पौल सांगते त्यातली एक भ्रष्टता की ते विश्वासापासून जेव्हा भ्रष्ट होतील तर त्यांच्या जीवनामध्ये उपकार स्मरण न करणारी ही वृत्ती, हे पाप त्यांच्या जीवनामध्ये असेल की त्यांनी देवानं त्यांच्या जीवनामध्ये केलेले कित्येक अनंत उपकार याचे स्मरण ते करणार नाहीत, त्याची आठवण ते करणार नाहीत, त्याच्यासाठी प्रभूला धन्यवाद ते देणार नाहीत, त्याच्यासाठी प्रभूला सोडून न जाता प्रभूच्या संगती ते राहणार नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये हे भ्रष्टता येईल की प्रभूचे उपकार स्मरण ते करतील. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहूया प्रियानो, व आमच्या मागल्या जीवनामध्ये काही वर्षांमध्ये आम्ही कसं होतो, काही महिन्यांमध्ये आम्ही कसं होतो. आमचं जीवन कदाचित आजारपणामध्ये होतं, आमचं जीवन कदाचित गरिबीमध्ये होतं, आमचं जीवन कदाचित वेगवेगळ्या समस्यानं, दुःखानं, अश्रूनं भरलेलं होतं. परंतु सर्वसमर्थ देव आमच्याकडे आला, कुणाच्या द्वारे प्रभूचं वचन आम्हाला समजलं, देवाचं वचन आमच्याशी बोललं आणि आम्हाला त्या सर्व बंधनातून मुक्त केलं प्रियानो, सर्व त्या शापातून आम्हाला मुक्त केलं, सर्व निराशातून आम्हाला मुक्त केलं, सर्व आजारपणातून आम्हाला मुक्त केलं. आणि आमच्या जीवनामध्ये कितीही ती बंधनं असतील, कितीही बंधनं घट्ट असतील, व तुम्हाला प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, सुवार्तेची ताकद जी आहे सर्व बंधनं तोडायला ती समर्थ आहे, सामर्थ्य आहे. आणि त्या सुवार्तेच्या द्वारे आमच्या जीवनातील ती बंधनं तुटली गेलीत प्रियानो. आणि मग प्रभूने आम्हाला आशीर्वाद दिला, मग शांतीनं आमचं जीवन भरलं, मग कामाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये आलेला आशीर्वाद असेल, आमच्या परिवारामध्ये मिळालेला आशीर्वाद असेल, लेकरांच्या द्वारे मिळालेला आशीर्वाद असेल, कोणती गोष्ट प्रभू करतो मागितली त्या गोष्टीतून प्रभूने तुम्हाला आशीर्वाद केलं. व बरेचसे लोक त्या आशीर्वादात मिळाले असताना, त्या आशीर्वादाच्या जीवनामध्ये असताना, ओ
त्या प्रभूला सोडून ते गेलेले आहेत. प्रभूच्या मंदिरापासून त्यांनी पाठ फिरवलेले आहे. जगातल्या पुन्हा त्या पापामध्ये, पुन्हा जगातल्या गोष्टीमध्ये ते भोकून गेलेले आहेत. आणि प्रभूनं जे अनंत उपकार केलेत, जी दया केली, जी प्रीती केली, ओहो ज्या बंधनातून मुक्त केलं, त्यांचे कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये उपकार स्मरण करण्याची वृत्ती, तो स्वभाव त्याच्या जीवनामध्ये राहिला नाही. आणि त्यांना त्या ठिकाणी कोणती फिकर त्या ठिकाणी राहिले नाही. प्रभूने एवढे अनंत उपकार केलेत, परंतु आज आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानून, छोट्या छोट्या गोष्टी प्रिय मानून प्रभूच्या वचनावर आम्ही तडजोड केली, प्रभूच्या सामर्थ्यावर आम्ही तडजोड केली, अभिषेकावर आम्ही तडजोड केली. आणि आज आमचं पावित्र्य आम्ही गमवून बसलेलं आहे. आज आमचं तारुण्य, आज आमचं तरुणपण, आज आमचं तारण आम्ही गमवून बसलेलं आहे. आणि परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलत आहे. प्रियानो, वचन सांगतं कित्येक लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उपकार स्मरण न करण्याची वृत्ती येईल. थोड्या थोड्या गोष्टीमध्ये आम्ही प्रभूला त्या ठिकाणी कुरकुर करणारे लोक झालेले आहोत काय? प्रभूने एवढे मोठमोठे आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वाद केलं, पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रभूच्या विरुद्धात कुरकुर आम्ही करत आहोत काय? ज्या रीतीनं इस्रायल लोकांनी कुरकुर परमेश्वराच्या विरुद्ध केली, व ज्या देवानं मिस्र देशामध्ये असताना 450 वर्षांमध्ये ज्या गुलाबीमध्ये ते होते, त्या गुलाबीतून प्रभूने त्यांना बाहेर काढलं. ओ त्या ठिकाणी महान असे 10 चमत्कार करून मोशेच्या द्वारे त्यांना प्रभूने बाहेर काढलं. ते विसरलेत. प्रभूने जे चमत्कार केलेत, अद्भुत कार्य केले, ते विसरलेत. जेव्हा मिस्रातून ते बाहेर आलेत, समुद्र समोर पाहतात तर त्या ठिकाणी तांबडा समुद्र होता. आणि ते तांबडा समुद्र त्या ठिकाणी समोर होता, पाठीमागं फारोचं सैन्य होतं. आणि मग ते मोशेला म्हणलेत, मोशे मोशे, आम्हाला काय मिस्रामध्ये कबरा नव्हत्यात काय? या ठिकाणी तुम्हाला मारायलास. आणि त्या ठिकाणी मोशेच्या विरुद्ध ते कुरकुर करायला लागले. आणि ती मोशेच्या विरुद्ध कुरकुर नसून ती सर्व समर्थ देव ज्याने त्यांना सोडवलं त्याच्या विरुद्धात ती कुरकुर होते. आम्ही आमच्या जीवनामध्ये असं कुरकुर करणार लोक आहोत काय? अशा प्रकारे कुरकुरमध्ये आमचं जीवन आहे काय? परमेश्वर अनंत उपकार केले माझ्या प्रिय लोकांनो. परंतु आम्ही आज प्रभूच्या मंदिरामध्ये आम्ही जात नाही आहे. आम्ही प्रार्थना करायचं बंद केलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी उपवास प्रार्थना करायचं बंद केलेलं आहे. आम्ही शिवर्तमान सांगायचं बंद केलेलं आहे. आणि छोट्याशा गोष्टी झाल्या नाहीत म्हणून आम्ही प्रभूपासून दूर गेलेला आहोत काय? आज परमेश्वर आमच्या स्पष्टपणे बोललेला आहे. तो बोलत आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रभूपासून आम्ही दूर जात आहोत, आम्ही कुरकुर करत आहोत. प्रभूने त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं आणि समुद्र, तांबडा समुद्र समोर होता. आणि परमेश्वरानं त्यांच्यासाठी तो तांबडा समुद्र धुवागला. त्यातून परमेश्वर त्यांना बाहेर घेऊन गेला. मग पुढे ते आलेत. पुढे आल्यानंतर परत त्यांची कुरकुर सुरू झाली. अरे मोशे आम्हाला पाणी नाही, मोशे आम्हाला पाणी नाही. निर्गमच्या 15व्या अध्यायात तुम्ही वाचू शकता. पाणी नाही, जे पाणी दिसलं ते कडू पाणी आहे. ते कुरकुर करायला लागलेत. सर्व समर्थ देवाच्या विरुद्धात ते बोलायला लागलेत प्रिय लोकांनो. आणि परमेश्वर म्हटला मोशेला, मोशे या पाणी त्या ठिकाणी मी गोड करणार आहे, पिण्याजोगं करणार आहे. जा या गोष्टी तू कर. आणि मी पाहतोय जे कडू पाणी परमेश्वरनं गोड केलं. आमच्या जीवनामध्ये आम्ही तपासूया. जसं इस्रायल लोकांना जे कडू पाणी मिळालं होतं परमेश्वरनं गोड केलं. त्यांनी प्रभूचं उपकार स्मरण करण्याजोगी करायला पाहिजे होतं, पण तो आणि पुढे गेल्यानंतर कुरकुर करायला सुरुवात केली. माझ्या प्रियानो, आपल्या जीवनामध्ये तपासा किती तर अशा गोष्टी होत्या त्या कडू होत्या, त्या ठिकाणी आम्हाला त्रास देणाऱ्या होत्या, त्या आम्हाला त्या ठिकाणी आमच्या हृदयाला दुःख देणाऱ्या होत्या. अशा काही गोष्टी होत्या. परंतु प्रियानो, परमेश्वराने त्या कडू गोष्टी त्या ठिकाणी गोड करून टाकल्या. त्या कडू गोष्टी आमच्यासाठी आशीर्वादाच्या करून टाकल्या. त्या कडू गोष्टी ज्या नाशाच्या होत्या प्रभूने त्या बदलून टाकल्या. तरी आम्ही उपकार स्मरण प्रभूचं करत आहोत काय? तरी आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत काय? का छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही कुरकुर करणारे लोक आहोत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही सर्व समर्थापासून दूर जात आहोत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आमच्या प्रार्थना आम्ही बंद केलेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही शिवर्तमान सांगणं बंद केलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही तपासूया. आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहूया की आम्ही उपकार स्मरण न करणारे लोक आहोत काय? पुढे गेलेत इस्रायल लोक.
म्हणलेत आता आम्हाला पोटाला अन्न नाही, आता आम्ही अन्न काय खाऊ, परत कुरकुर करा लागलेत. परमेश्वर म्हटला मोशे यांना मी अन्न खायला देईन. आणि प्रिय लोकांनो, यांनी भाकर मागितली, परंतु सर्वसमर्थ देवानं त्यांना दिव्य दुधाचं अन्न खायला दिलं. आमच्या जीवनामध्ये विचार करा, आम्ही प्रभूकडे चांगलं मागितलं होतं, परंतु प्रभूनं आम्हाला उत्तम देऊन आशीर्वाद केलं. आम्ही छोटं मागितलं होतं, मोठ्या गोष्टी देऊन आम्हाला आशीर्वाद केल्या. आमच्या मागणीच्या कल्पनेच्या पलीकडे प्रभूने आम्हाला आशीर्वाद केला. ज्या रीतीने इस्रायल लोकांनी फक्त भाकर मागितली, सर्वसमर्थ देवानं त्यांना त्या ठिकाणी प्रियानु स्वर्गातील मान्ना देवदूताचं अन्न खायला घातलं, उत्तम त्यांना दिलं. पण परत विसरलेत, परत कुरकुर करायला लागलेत, पुढे गेलेत. म्हणले आता मांस पाहिजे, मोशे मांस पाहिजे, मोशे मांस पाहिजे, मोशे मांस पाहिजे. परत कुरकुर करायला लागलेत प्रियानु, परत सर्व समर्थ देवाच्या विरुद्धात बोलायला लागलेत. परमेश्वर म्हटला पुन्हा त्यांना मी मांस खायला देईन, पुन्हा त्यांना मांस खायला देईल. प्रभून त्यांना मांस खायला दिलं. मग इस्रायल लोकांना वाटलं हे सर्व जे आशीर्वाद आहेत ना, ते आशीर्वाद आता भरपूर आम्ही पाहिलेत, भरपूर आम्ही उत्तम उत्तम गोष्टीचा त्या ठिकाणी उपभोग घेतला. त्यांनी विसरले होते 10 चमत्कार असतील, तांबडा समुद्र दुभागलेला असतील, मान्ना खाणं असेल, कोणते चमत्कार त्या अरण्यामध्ये त्यांनी पाहिलेले, त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार येणार होता, मोठा आशीर्वाद त्यांना मिळणार होता, ते विसरलेत. आणि तो मोठा आशीर्वाद कोणता प्रियानो? तो मोठा आशीर्वाद कोणता? तो मोठा आशीर्वाद वचन दत्त देश जो होता, आशीर्वादाचा देश जो होता, त्या देशाला जाण्यासाठी हे लोक मुकलीत. हे लोक मुकलीत का? कारण सर्व समर्थ देवाच्या विरोधात कुरकुर केली. उपकार स्मरण करण्याचा स्वभाव ती वृत्ती त्याच्या जीवनामध्ये नव्हती, तिने कुरकुर केली. आज मला तुम्हाला सांगू दे, आज ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभव घेतलेल्या आहेत, तुम्हाला वाटतं हे बेस्ट आहे, हे भारी आहे, पण तुम्हाला सांगू दे, अजून बेस्ट पेक्षा बेस्ट अजून यायचं आहे, उत्तमातून उत्तम अजून यायचं आहे. जर तुम्ही कुरकुर करणारे लोक नसाल तर ते उत्तमातील उत्तम परमेश्वर देऊन तुम्हाला आशीर्वाद करेल. ते उत्तमातील उत्तम देऊन परमेश्वर त्या ठिकाणी तुमचं जीवन उंच करेल. आज ते उत्तम आम्हाला मिळावं यासाठी आमची नजर त्या ठिकाणी लावावी, हे किती महत्वाचं आहे. इस्रायल लोकांनी कुरकुर केली. 6 लाख लोक जे पायदळ होते, आणि मग स्त्रिया आणि पोटातील लोक ती वेगळी, आणि जवळजवळ 25-30 लाख लोक होते, परंतु 2च लोक त्या पिढीतील, आणि त्याच्यानंतर जी दुसरी पिढी होती ती त्या वचनदत्त देशामध्ये पोहोचलेत. का? कारण जी 2 लोक कालेब आणि योशुवा परमेश्वर विरुद्धात कधी कुरकुरतेने केली नाही. उपकार स्मरण करण्याची वृत्ती त्यांच्या जीवनामध्ये होती. प्रभूने अनंत उपकार केलेले आहेत, त्याची आठवण त्यांच्या जीवनामध्ये होती. प्रिय लोकांनो, आज आम्ही उपकार स्मरण करत आहोत काय? आज उपकार स्मरण करणारे लोक आम्ही आहोत काय? परमेश्वर स्पष्टपणे आज आम्हा प्रत्येकाशी बोलत आहे. वचनामध्ये काय सांगतं? अनुवादाचा 32वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं? अनुवादाचा 32वा अध्याय 6वं वचन, अनुवादाचा 32वा अध्याय 6वं वचन. ओ मूढ व निर्बुद्ध लोक हो, परमेश्वर त्या ठिकाणी मोशेच्या द्वारे तो बोलत आहे, तो म्हणत आहे मूढ आणि मूर्ख लोक हो, मूढ आणि मूर्ख लोक हो. कुणासाठी बोलत आहे? ज्याने प्रभूचं उपकार स्मरण केलं नाही, त्यांनी जीवनामध्ये कुरकुर केली, अशा लोकांच्या विषयी तो बोलत आहे. मूढ आणि मूर्ख लोक. पुढे काय सांगतं वचन? अहो मूढ व निर्बुद्ध लोक हो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? ज्याने तुला घडवले तोच तुझा पिता ना, त्यानेच तुला निर्माण केले व स्थापिले. वचन सांगतं परमेश्वराची अशी फेड करता काय? परमेश्वरानं अनंत उपकार तुमच्या जीवनावरती केलेला असताना परमेश्वराची अशी फेड करता काय? त्याच्या विरुद्धात वागत आहात काय? त्याच्या आज्ञा तुम्ही मोडत आहात काय? मंदिरात येणं थांबवत आहात काय? प्रार्थना करणं थांबवत आहात काय? सुवार्ता प्रसार करणं थांबवत आहात काय? तुमचं त्या ठिकाणी परमेश्वर म्हणताय अशा प्रकारे फेड तुम्ही करत आहात काय? अशा प्रकारे तुमचं वागणं आहे काय? वचनामध्ये सांगतो तो पिता आहे. पुन्हा ते वचन आम्ही वाचूया प्रियानो. पुन्हा तो 32 अनुवाद 6 मध्ये पुन्हा तो काय म्हणत आहे स्पष्टपणे आम्ही समजून घेऊया. हालेलुया. अहो मूढ व निर्बुद्ध लोक हो, तुम्ही परमेश्वराची अशी फेड करता काय? यस. ज्याने तुला घडवले, ज्याने तुला घडवले,
ज्याने तुला घडवले. प्रिय लोकांनो, या वचनाकडे लक्ष द्या. मोशे काय म्हणत आहे? ज्या परमेश्वर तुम्हाला घडवलं, आज ज्या जॉबवरती तुम्ही आहात, आज ज्या घरामध्ये तुम्ही आहात, ज्या स्टेटस तुमच्या जीवनामध्ये आहे, हे परमेश्वरापासून आलेलं आहे. हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. त्यानं तुम्हाला आणि मला घडवलेला आहे. मागच्या दिवसांमध्ये जाऊन पहा, मागच्या वर्षांमध्ये जाऊन पहा, आमचा स्टेटस काय होता, आम्ही कशा रीतीनं होतं. पण तो आज जो आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आहे, मग घराच्या रूपात आलेला असेल, बिझनेसच्या रूपात आलेला असेल, कामाच्या रूपात आलेला असेल, गाडी बंगल्याच्या रूपात आलेला असेल, हा परमेश्वरानं आज जो स्टेटस तुमचा आहे, परमेश्वरानं स्टेटस बनवलेला आहे, हे तुम्हाला त्यानं घडवलेलं आहे. आज जे काही तुम्ही आणि मी आहात, हे सर्व समर्थाची दया आहे, हे तुझं प्रेम आहे. म्हणून आज परमेश्वरानं जे आम्हाला घडवलेलं आहे, इथं आम्ही आहोत. पुढे काय सांगते वचनामध्ये? त्यानं आम्हाला घडवलेलं आहे. तोच तुझा पिता ना? तोच तुझा पिता, तोच तुझा पिता. होय, तो माझा पिता आहे, तो तुमचा पिता आहे. आज हा विश्वास आहे काय प्रियानो? कधी काळी विचार करा, जेव्हा आम्हाला मदतीची सहाय्याची गरज होती, आमच्या लोकांपासून, आमच्या प्रियजनांपासून, आमच्या मित्र परिवारापासून, ते लोक आम्हाला सोडून गेलेत. त्या लोकांनी आमचा त्याग केला. ज्या रीतीनं 38 वर्षाचा दुःख न करी ज्या रीतीनं पडलेला होता, घरची लोक कोणी त्याच्याकडे नव्हती. तो म्हटला, प्रभू मला जायचं आहे, पण तुम्ही जायच्या अगोदर कोणी थरादुकर जात. याचा अर्थ त्याला उचलून घेऊन जाण्यासाठी कोणी नव्हता. पिता तो आमचा आहे. प्रिय लोकांनो, आमच्या लोकांनी जेव्हा मला सोडलं, तो पिता आमच्या जवळ आला. त्याला मला मिठी मारली. मी म्हंटल, ते उद्या पुत्राचा जो बाप होता, ज्याच्या लक्ष आमच्या वाटेवरती आहे, त्या रीतीनं तो आमच्याशी वागला. आमचं चुंबन घेतलं, आम्हाला अधिकार दिला, आमचं नाव उंच केलं समाजामध्ये. प्रभू एवढे आशीर्वाद आम्हाला दिलेत. पण याला मला लिफ्टअप केलं. तो आमचा पिता आहे. किती लोक म्हणतील, होय तो माझा पिता आहे. किती लोकांची तुम्ही ऐकत असताना साक्ष आहे की आज जे काय माझ्या जीवनामध्ये आहे, ते माझ्या पित्यामुळे आहे. आज जो काय माझा संसार आहे, आज जो काय माझा बिझनेस आहे, आज जे माझं काही काम आहे, हे सर्व समर्थ जो माझा पिता आहे, त्याच्यापासून आहे. किती लोक हे सांगू शकतात प्रियानो? किती लोक हे बोलू शकतात? पुढे काय सांगतो वचनामध्ये? त्यानेच तुला निर्माण केले व स्थापिले. वचन सांगते, त्याने तुला निर्माण केले आणि स्थापिले. आम्हाला त्यानं स्थापिले प्रियानो. मी पुन्हा सांगतो, ज्या पोझिशन मध्ये तुम्ही आहात, परमेश्वर तुम्हाला स्थापिलेलं आहे. परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला बनवलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला उभा केलेलं आहे. तुमचं फाउंडेशन त्यानं घट्ट केलेलं आहे. परंतु वचन त्या ठिकाणी असं सांगतं, अनुवाद मध्ये तो 32 मध्ये, मोशे अशी सुरुवात करतो, या सर्व गोष्टी प्रभूनं आम्हाला दिल्या. जर तिने हन्नानं प्रार्थना केली, प्रभू मी त्या ठिकाणी कुंडामध्ये जीवन जगणार होतो, पण तिथून मला तू काढून सरदाराच्या पंक्तीस बसवलंस, अशी आमची साक्ष त्या ठिकाणी मंडळांमध्ये सांगले असेल. परंतु आज आम्ही उपकार स्मरण करायचं बंद केलंय. आम्ही जेव्हा प्रभूमध्ये सुरुवात केली, दररोजची प्रार्थना आमची होती, आज आम्ही प्रार्थना बंद केल्यात. आम्ही मंडळीमध्ये येऊन एखादं काम आम्ही करत होतो, मग कोणतंही ते काम असेल, आज आम्ही बंद केल्यात. कारण आज माझा स्टेटस वाढलेला आहे. माझ्या कपड्याला घाण लागेल, माझे कपडे घाण होतील, माझी इस्त्री मोडेल, मला हे काय म्हणतील, मला ते काय म्हणतील. आता मोठा व्यक्ती मी झालेलो आहे. चर्चमधलं कार्य करायचं आम्ही बंद केलेलं आहे. सुवार्ता प्रसार सांगण्याचं बंद केलेला आहे. अरे मला लोक काय म्हणतील, मी येशूचं नाव घेतलं तर मला हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, माझे बॉस, माझ्या हाताखालचे लोक माझ्याविषयी काय विचार करतील. आम्ही सुवार्ता प्रसार करायचं बंद केलेलं आहे. म्हणून मोशे म्हणतोय, प्रभूनं स्थापलं, प्रभूनं निर्माण केलं, आणि आता तुम्ही अशी त्याची फेड करत आहात काय? अशा प्रकारे त्याच्या संगती तुम्ही वागत आहात काय? परमेश्वर स्पष्ट आज माझ्याशी तुमच्याशी तो प्रिय लोकांनो बोलत आहे. स्पष्टपणे त्याचं वचन आज आमच्याशी बोलत आहे. पुढे जर आम्ही वचनामध्ये गेलं, काय सांगतं वचन? उत्पत्ती याचा 6वा अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये खाल्लेली. उत्पत्ती 6वा अध्याय 5 आणि 6 वचन. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात, असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवरून उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. माझ्या प्रियानो, या ठिकाणी आम्ही वाचलेलं आहे, जलप्रलयाच्या अगोदर ज्या रीतीनं मनुष्य जीवन जगत होता,
वचन सांगतं की प्रभूनं मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. या सर्व आकाशात पृथ्वी निर्माण करताना त्याने शब्दाचा वापर केला. शब्दाद्वारे सर्व काही झालं. पण तो मनुष्य घडवत असताना सर्व समर्थ देव या भूतलावरती आला. त्या मातीला ज्याने निर्माण केलं, त्या मातीमध्ये त्याने गुडघे टेकलेत आणि त्याने आपल्या हातानं त्या मातीला आकार द्यायला सुरुवात केली. त्याच्या समोर ही सृष्टी झुकते. त्याच्या समोर या जगातील सर्व त्याचे नमन करतात. तो परमेश्वर मनुष्याला बनवण्यासाठी स्वतः खाली झुकला. स्वतः खाली झुकला. प्रिय लोकांनो, स्वतः खाली झुकला आणि त्याने आम्हाला निर्माण केलं. स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. माझी मुलं, माझी मुलगी म्हणून त्यानं आम्हाला तो अधिकार दिला. तुम्ही मनुष्य पाप करत गेलेत आणि वचन सांगते देवाच्या हृदयाला खेद झाला. आज मला तुम्हाला सांगू दे, ज्या परमेश्वराने ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या, जो आशीर्वाद तुम्हाला दिला, ज्या रीतीनं परमेश्वर तुम्हाला बनवलं, परमेश्वराला तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी खेद होत आहे काय? परमेश्वर त्या ठिकाणी तुमच्याकडे बघून तो खेद होतोय काय? असा मुलगा माझा का वागत आहे, अशी मुलगी का वागत आहे? उत्पत्ती 6 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये तो म्हटला, या मनुष्याला मी निर्माण केलेला खेद मला झाला. माझं हृदय दुःखी झालेलं आहे. माझा प्रियानो, मला तुम्हाला विचारू द्या, जे आशीर्वाद तुम्हाला दिलेत आणि जे आशीर्वाद तुम्ही गुंतलेला आहात, उपकार स्मरण करणं तुमच्याकडे नाही आहे. मंदिरामध्ये जाणं तुम्ही बंद केलेलं आहे. प्रार्थना करणं तुम्ही बंद केलेलं आहे. शुभवर्तमान सांगणं तुम्ही बंद केलेलं आहे. 5 मिनिटं 10 मिनिटाच्या प्रार्थना तुमच्या आहेत. पहिल्या ज्या रीतीनं तुम्ही झटून प्रार्थना करत होत्या, त्या प्रार्थना तुमच्या नाही आहेत. तुम्ही उपकार स्मरण करायचं बंद केलेलं आहे. आणि वचन सांगते, हे तुमचं वागणं पाहून, हे तुमचं कृत्य पाहून परमेश्वराला खेद झालाय काय? तो म्हणला असेल, का याला मी आशीर्वाद केलं? बरेचसे लोक मुलं मागतात परमेश्वराकडे. देवा, मला मुलं नाही, मुलं देऊन आशीर्वाद कर. मंदिरामध्ये येतात, रडतात, आक्रोश करतात आणि मग परमेश्वर त्यांना लेकर देऊन आशीर्वाद करतो. आणि मग ते लोक मंदिराला बंद करतात यायचं. नाही हो, मुलांमुळे ह्याला जमत नाही हो. नाही हो, मुला त्या ठिकाणी दंगा करतात हो. आणि मग सकाळी उठायला होत नाही हो, म्हणून आम्ही चर्चला येत नाही. बघा, महिन्यातून एकदा येतो. जो आशीर्वाद प्रभूने आम्हाला दिला, त्याच्यामध्ये आम्ही प्रभूला उपकार स्मरण करण्याचं सोडून आम्ही रविवारी यायचं बंद झालेलं आहोत. जॉबमधून आम्ही त्या ठिकाणी एवढं व्यस्त झालेलो आहोत, आम्हाला सेवा कार्य करायला आम्हाला वेळ नाही. पास्टर, आता मला वेळ मिळत नाही. अहो सिस्टर, काय येत नाही तुम्ही? नाही पास्टर, जर काम लोड पडलेलं आहे. आता माझी पोस्ट वाढली ना, आता पोस्ट वाढले, आता मी मॅनेजर झालोय, आता 50 लोक हाताखाली आहेत, आता मला येता येत नाही पाळक साहेब, आता मी व्यस्त आहे, माझी पोस्ट वाढल्या. अरे बाबा, पोस्ट सर्व समर्थाकडून तुला मिळालेला आहे आणि त्याचे उपकार स्मरण करण्यासाठी तू सेवा करायला नाही म्हणतोस. त्याचे उपकार स्मरण करण्यासाठी तू सुवार्थ प्रसार करायला नाही म्हणतोस. या सर्व आशीर्वाद देऊन परमेश्वराला आमच्याकडे पाहिल्यामुळं खेद होत आहे काय? दुःख होत आहे काय? तो रडत आहे काय? मी या मुलाला आशीर्वाद दिला असा का वागत आहे? आज विचार करा. आज हा संदेश तुम्ही ऐकत असताना 2 मिनिटं आपले नेत्र बंद करून आपल्या मनाशी विचारा, कोणत्या गोष्टीमुळं माझ्या परमेश्वराला माझ्यामुळं खेद होत आहे, तुझं हृदय दुखलं जात आहे. कोणत्या गोष्टीमुळं? परमेश्वराचा आत्मा, माझी प्रार्थना आहे की तो तुमच्याशी नक्कीच बोलेल. कोणत्या गोष्टीद्वारे परमेश्वर तुम्ही हृदय दुखवतात, उपकार स्मरण न करणारे लोक कोणत्या भागामध्ये आहात, परमेश्वराचा आत्मा आज तुमच्याशी तो बोलेल. प्रियानो, तुम्हाला तो दाखवेल. काय माझ्या जीवनामुळं परमेश्वर आनंदित होत आहे का माझ्या जीवनामुळे परमेश्वराला खेद होत आहे, याची तपासणी आज आम्ही करूया. मलाकीच्या पहिल्या अध्यायामध्ये 6वं वचन काय सांगतं? मलाकी याचा 1 अध्याय आणि 6वं वचन. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मुलगा आपल्या बापाचा सन्मान करतो. आम्ही आमच्या आई वडिलांचा सन्मान करतो. ही दुसरी गोष्ट आहे की बरेचसे लेकर आपल्या आई वडिलांचा सन्मान करत नाहीत.
परंतु बरेचसे असे लोक आहेत आपल्या आईवडिलाचा ते सन्मान करतात आणि प्रभू म्हणतोय की मुलगा आपल्या बापाचा, आपल्या आई वडिलांचा तो सन्मान करतो आणि चाकर आपल्या मालकाचा तो सन्मान करतो, का त्याला माहित असतं जर मी मालकाचा सन्मान करेल मला तो कामावरून काढणार नाही. म्हणजे जर मालकाचा सन्मान करेल मला त्या ठिकाणी पगार योग्य मिळेल, कदाचित माझा पगार तो वाढवून देईल, कदाचित मला आणि मोठ्या पोस्टवर तो मला घेऊन जाईल. म्हणतो आपल्या मालकाचा सन्मान करायला तो चुकत नाही, तो सन्मान करतो आपल्या मालकाचा. आणि परमेश्वर म्हणतो चाकर आपल्या मालकाचा सन्मान करतो. पुढे काय लिहिलेलं आहे? मी बाप आहे, मी बाप आहे, तर माझा मी सन्मान बाप आहे, मी बाप आहे. परमेश्वर आज प्रश्न विचारताय, तो बोलत आहे माझ्या मुला मी तुझा बाप आहे, माझ्या मुली मी तुझा बाप आहे. आम्ही बाप मानले काय त्याला? आम्ही बाप म्हणतो काय त्याला? आम्ही आशीर्वादासाठी फक्त तू माझा पिता आहेस, मी तुझा पुत्र आहे, मी तुझी कन्या आहे, मला तो आशीर्वाद पाहिजे आहे, त्या गोष्टीसाठी फक्त आम्ही त्याला पिता करून ठेवलेला आहे. पण परमेश्वर म्हणतो मी जर बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? माझा सन्मान कोठे आहे? काय लिहिले वचनामध्ये? मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? तो म्हणतोय स्पष्टपणे मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? करतोय आम्ही सन्मान आमच्या आशीर्वादासाठी फक्त आम्ही त्याला बाप करून टाकलेला आहे. पण आम्ही सन्मान करायला चुकत आहोत. मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, आमच्या वैयक्तिक प्रार्थना न करण्याच्या द्वारे आम्ही ते सन्मान करत नाही, आम्ही सेवा कार्य न करण्याच्या द्वारे आम्ही त्याचा सन्मान करत नाही, मंडळीमध्ये एखादं काम करण्याच्या द्वारे आम्ही त्याचा सन्मान करत नाही, आम्ही आज्ञापालनामध्ये न राहता आम्ही त्याचा सन्मान करत नाही. देव म्हणतो मी तुमचा बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? माझ्या मुलांनो, माझ्या लेकरांनो माझा सन्मान कुठं आहे? परमेश्वर हे विचारत आहे. कुठे आहे सन्मान? देतोय आम्ही प्रभूला सन्मान? देतोय मालक त्या ठिकाणी मला पगार वाढवून देईल, मालक माझी पोस्ट वाढेल, मग त्या ठिकाणी चाकर त्याचा नेहमी सन्मान करत असतो, शारीरिक बापाचा आम्ही सन्मान करत असतो. पण देव म्हणतोय मी जर तुमचा बाप आहे माझा सन्मान कोठे आहे? आज्ञा पालना न करता आज्ञाच्या विरुद्धात आम्ही वागून आम्ही परमेश्वर सन्मान करत नाही, आम्ही उपकार स्मरण करत नाही, आम्ही आज्ञा तोडत आहोत. इझी आम्ही तोडत आहोत. ज्या पोस्टमध्ये तुम्ही बसलेला आहात, ज्या पोझिशनमध्ये तुम्ही आहात, त्या पोझिशनचा गैरवापर करून प्रभूच्या विरुद्धात तुम्ही वागत आहात, याचा विचार करण्याची वेळ आहे. परमेश्वर म्हणतो मी बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? माझ्या मुला, मी जर बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? मलाकी याचा पहिला अध्याय 6 वचन स्पष्टपणे सांगतं, मी जर बाप आहे तर माझा सन्मान कुठे आहे? मी जर बाप आहे माझा सन्मान कुठे आहे? मला तुम्ही सन्मान देत नाही आहे, माझ्याकडे प्रार्थनेसाठी तू येत नाही आहेस, उपास प्रार्थनेमध्ये तू येत नाहीस, माझं नाव लोकांना तू सांगत नाही आहेस, सुवार्थ प्रसार तू करत नाही आहेस, माझा सन्मान कुठे आहे? हालेलुया, हालेलुया. माझा सन्मान कुठे आहे? परमेश्वर आज माझ्याशी आणि तुमच्याशी तो बोलत आहे. लूक याचा 17वा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये परमेश्वर काय आमच्याशी बोलत आहे पाहूया. लूक याचा 17वा अध्याय 17 आणि 18 वचन. तेव्हा येशूने म्हटले 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत? ह्या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाही काय? या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो की येशू ख्रिस्तानं 10 जे कुष्ठरोगी होते त्यांना बरं केलं. तो म्हटला की जावा तुम्ही याचकाला दाखवा, आणि जात असताना वाटेतून ते बरे झालेत. पण वचन सांगतं त्यातले 9 जण पुन्हा येशूकडे त्या ठिकाणी आले नाहीत. 10 मधला एकच प्रभूकडे आला, तो उपकार स्तुती करण्यासाठी आला, तो धन्यवाद देण्यासाठी आला. तो म्हटला प्रभू धन्यवाद, थँक्यू, मी माझ्या पिढेपासून मुक्त झालो, मी माझ्या आजारापासून मुक्त झालो, तुमच्या दयेबद्दल मी धन्यवाद देतो, तुमच्या उपकाराबद्दल मी धन्यवाद देतो. माझ्या प्रियानो 9 लोक त्याला विसरून गेलीत. आमच्या जीवनामध्ये कोणी चमत्कार केला, कुणी आम्हाला बाहेर काढलं, कुणी आम्हाला त्या ठिकाणी मुक्त केलं, ते विसरून गेली त्या प्रभू येशू ख्रिस्ताला. त्या 9 लोकांसारखं आम्ही आहोत काय? की ज्यांनी प्रभूनं चमत्कार केला पाहिला, ज्यानं त्या ठिकाणी मुक्तता पाहिली, परंतु प्रभूचे उपकार स्मरण करण्यासाठी पुन्हा त्याला भेटायला न येता ते तसेच निघून गेलेत. आम्ही कुणासारखे आहोत? एक जो तो पुन्हा आला, प्रभूला थँक्यू म्हटला, त्यापैकी की जे 9 त्याचे उपकार स्मरण न करता ते निघून गेले त्यांच्यापैकी
प्रभूने अनंत उपकार आमच्या जीवनावर ते केलेले आहेत प्रियानो. प्रभूने अनंत उपकार करून आम्हाला आशीर्वाद केलेला आहे, आम्हाला लिफ्टअप केलेला आहे. आम्ही सर्व प्रकारे आम्हाला आशीर्वाद केलेला असताना आम्ही उपकार स्मरण करणारे लोक आहोत काय? आम्ही उपकार स्मरण करण्यासाठी त्याच्याकडे येतो काय? आम्ही उपकार स्मरण करण्यासाठी त्याच्या समोर आम्ही जातो काय? विचार करूया आपल्या जीवनाविषयी. 10 लोक बरी झालीत, परंतु 9 गेलीत आणि एकच उपकार स्मरण करण्यासाठी आला. आम्ही कुणापैकी आहोत हे वचनात ते परमेश्वर आमच्याशी बोलत असताना आम्ही पाहूया. मी कोण आहे? मी उपकार स्मरण करणार आहे काय? दररोज परमेश्वर मला नवीन दिवस दाखवला. प्रभू होय, आजचा दिवस दाखवला म्हणून सकाळच्या वेळेमध्ये त्याच्या चरणाजवळ जाऊन आम्ही वेळ घालवणारे, त्याच्याशी बोलणारे आम्ही लोक आहोत काय? हे माझं धन, ही माझी संपत्ती, मी माझ्या ताकदीनं, माझ्या बळानं नव्हे, सर्व समर्थानं मला दिलेलं आहे. मला ती ताकद पुरवली. माझं काम, माझा व्यवसाय आशीर्वाद केला म्हणून उपकार स्मरण करून त्या चरणामध्ये आम्ही बसणारे लोक आहोत काय? आम्ही कोण आहोत याचा विचार आम्ही करूया. आम्ही कोण आहोत आपल्या जीवनामध्ये आम्ही तपासूया. आम्ही कोण आहोत प्रियानो. पुढे काय सांगते वचनामध्ये? मत्तईच्या 10व्या अध्यायामध्ये 32 आणि 33 वचन काय सांगते? मत्तई याचा 10वा अध्याय 32 आणि 33 वचन. जो कोणी माणसासमोर मला पत्कारेल त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्कारेन, पण जो कोणी माणसासमोर मला नाकारेल त्याला मीही आपले स्वर्गातील पित्यासमोर नाकारेन. वचन स्पष्टपणे सांगते प्रियानो. जर प्रभूने एवढे उपकार आमच्या जीवनावरती केले असतील, एवढे उपकार आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी करून आम्हाला आशीर्वाद केला असेल, आम्हाला उभा केला असेल, आमचं जीवनमान त्याने उंचवले असेल, आणि तरी सुद्धा माणसांसमोर आम्ही नाकारणारे लोक आहोत का? मी म्हटलं ज्या रीतीनं की हा व्यक्ती काय म्हणेल, तो व्यक्ती काय म्हणेल, प्रभूने माझ्या जीवनामध्ये एवढं केलेलं आहे, मी कसं त्यांना सांगू? माझी निंदा करतील, माझ्या विरुद्धात ते बोलतील, म्हणून मनुष्याच्या समोर त्या स्वर्गीय पित्याला, त्या सर्वसम्मत देवाला आम्ही नाकारणारे लोक आहोत काय? याचा विचार आम्ही करूया. आम्ही त्याला नाकारत आहोत काय लोकांच्या समोर? कारण स्पष्टपणे सांगतो, जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारेल, मी न्यायाच्या दिवशी लाखो देवदूतांच्या समोर, माझ्या पित्याच्या समोर मी त्याला नाकारेन. म्हणून मी म्हटलं, सुरुवात वचनातून आपण केली, पहिले तिमोथेय 4:1 मध्ये की कित्येक लोक या शेवटच्या काळामध्ये विश्वासापासून भ्रष्ट होतील आणि भ्रष्ट झालेल्या लोकांना सर्व समर्थ देव प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये त्यांना नाकारलं जाईल. प्रभू आम्ही बाप्तिस्मा घेतला, प्रभू आम्ही स्तुती आराधना कधी काळी करणारे होतो, आम्ही कधी काळी शुभवर्तमान सांगणारे होतो, पण तू परमेश्वर पित्या आज आम्ही तुझ्या जवळ आलेलो आहे, आम्हाला स्वर्गामध्ये स्थान दे. प्रभू म्हणेल, नाही मी तुम्हाला नाकारतो, मी तुम्हाला ओळखत नाही. आम्हाला जे आशीर्वाद मिळाले ते आशीर्वाद जे आमच्याकडे आहेत ते स्वर्गामधलं स्थान आमचं फिक्स करू शकत नाही. जो पैसा, जो जॉब, जे घरदार, आमचे जमीन, त्या ठिकाणी बंगले, त्या सर्व गोष्टी स्वर्गातलं स्थान फिक्स करू शकत नाही. जर स्वर्गातलं स्थान आम्हाला फिक्स करायचं आहे, आमची भ्रष्टता, आम्ही त्या ठिकाणी ज्या भ्रष्टतेमध्ये आहोत त्यातून बाहेर येऊन प्रभूला समर्पणाद्वारे आपलं जीवन देणं किती महत्वाचं आहे. बहुत स्पष्टपणे म्हणते मत्तईच्या 10व्या अध्यायामध्ये की मी त्यांना लोकांसमोर जे मला नाकारतील, मी पित्यासमोर, लाखो देवदूतांसमोर न्यायाच्या दिवशी त्यांना नाकारेल. माझ्या प्रियानो, आज विचार करा की त्यानं आम्हाला नाकारावं का त्यानं आम्हाला मिठी मारावी, आमचं स्वागत करावं, भले आणि विश्वास सुद्धा असा ये माझ्याबरोबर आनंद कर, या गोष्टी त्यानं बोलाव्यात. आम्ही विचार करूया, आम्हाला प्रभूनं कशा प्रकारे स्वागत केलं पाहिजे, कशा प्रकारे प्रभूनं आमच्याशी बोललं पाहिजे त्या न्यायाच्या दिवशी, याचा विचार आम्ही करूया. आम्ही पुढे वचनामध्ये जाऊया. रोम याचा 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये काय सांगते? रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 21 वचन. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही. देवाला ओळखून सुद्धा, सर्वसम्मत देवाला ओळखून सुद्धा त्यांना आम्हाला बाहेर काढलं, आम्हाला आशीर्वाद केलं, आमचं जीवनमान उंचवलं, या सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा आम्ही त्याचा गौरव करत नाही आहे. मी पुन्हा सांगतो प्रियानो, आमच्या वैयक्तिक प्रार्थना बंद झालेल्या आहेत, शुभवर्तमान सांगणं बंद झालेलं आहे, मंडळीमध्ये येऊन काम करणं बंद झालेलं आहे. आम्ही सेवा कार्यापासून दूर गेलेलो आहोत, कारण आशीर्वादामध्ये ज्या प्रभूने आम्हाला आशीर्वाद केले त्याच्यामध्ये आम्ही गुंतून गेलेले आहोत आणि त्या सर्व गोष्टी विसरलेल्या आहोत. म्हणून देवाला ओळखून सुद्धा त्याचं मत, कृत्य, त्याचं सामर्थ्य, त्याच्या सर्व गोष्टी आमच्या जीवनासाठी ज्या केलेल्या त्या सर्व ओळखून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्याचं गौरव केलेलं नाही.
आम्ही त्याचा गौरव करत नाही. दररोजच्या जीवनामध्ये आम्ही गौरव करत नाही. जे आशीर्वाद आम्हाला मिळाले त्या आशीर्वादामध्ये आम्ही गुंतून गेलेलो आहोत. त्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्या ठिकाणी गुंतून गेलेलो आहोत आणि ज्यानं हे दिलं त्याला आम्ही विसरलेले आहोत. आमचं जीवन आम्ही तपासूया. आज आम्ही कोण आहोत, कसे आहोत ही पाहण्याची आणि बघण्याची वेळ आहे. हे पौलाच्या भविष्यवाणीकडे आम्ही लक्ष देऊया. तो म्हटला पहिले तिमोथेय 4:1 मध्ये, या शेवटच्या काळामध्ये विश्वासापासून लोक भ्रष्ट होतील, सर्व समर्थला सोडून ते माघारी फिरतील. ही भविष्यवाणी पाहूया. वेगवेगळ्या भविष्यवाण्यांसाठी आम्ही इकडे तिकडे धावतो, वेगवेगळ्या मीटिंग आम्ही अटेंड करतो, पण त्या भविष्यवाणीकडे कानाडोळा आम्ही करू नये. आमचं अंतःकरण उघडून या भविष्यवाणीकडे आम्ही लक्ष देऊया की विश्वासापासून किती लोक भ्रष्ट होतील असं वचन सांगतं. आपलं जीवन आम्ही तपासूया. आज आम्ही कोण आहोत, आज आम्ही काय आहोत, आम्ही प्रभूमध्ये कुठे आहोत याचा विचार आम्ही करूया. परमेश्वर देवबाप नक्कीच तो प्रत्येकाशी या वचनाद्वारे बोललेला आहे. विश्वास ठेवतो या वचनाद्वारे तुमचं जीवन त्या ठिकाणी तो बदलेल. मी विश्वास ठेवतो. जर तुम्ही वचन स्वीकारत आहात त्याला आपल्या जीवनामध्ये तुम्ही जर स्थान देत आहात प्रियानो, या मी प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी, या वचनासाठी बाप्पा. कारण परमेश्वर बाप्पा तू आमचा देव, आमच्याशी बोलणारा देव आहेस. तू आम्हाला सत्य सांगणारा देव आहेस देवा. आणि जरी तुम्ही पौलाने भविष्यवाणी केली की तर लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील, उपकार स्मरण न करणारे होतील. प्रभू मला त्यांच्यापैकी व्हायचं नाही देवा. दररोज आणि दररोज मी तुझं उपकार स्मरण केलं पाहिजे. दररोज आणि दररोज मी तुझ्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. दररोज आणि दररोज प्रभू तुझं गौरव करणारा मी व्यक्ती असलं पाहिजे. माझं जीवन त्या रीतीनं बनव. मला त्या रीतीनं आज सत्य समजले देवा. मी त्या सत्यामध्ये चालण्यासाठी मला सहाय्य कर. होय प्रभू, अशा रीतीने जर आज कोण प्रार्थना करताय, हो त्यांच्या जीवनातील कोणत्याही कमतरता असेल, कोणताही कमीपणा असेल, कोणती भ्रष्टता असेल, ती सर्व भ्रष्टता येशूच्या नावात त्यांचं जीवन सोडून जाऊ दे यासाठी मी आज्ञा देत आहे. त्याचं जीवन त्या भ्रष्टतेतून मुक्त होऊ दे येशूच्या नावात यासाठी मी प्रार्थना करताय. प्रभू त्या प्रत्येकाशी तू बोललेला आहेस. पवित्र आत्म्याने त्यांचं जीवन आज नवीन होऊ दे, नवीन होऊ दे, नवीन होऊ दे. या जगामध्ये ते भ्रष्टता करणारे लोक नव्हेत, त्या भ्रष्टतेतून बाहेर पडेल लोकही होऊ द्यात यासाठी प्रार्थना करताय देवा. तो आज बोलास धन्यवाद देतो बापा. लूक 8:8 प्रमाणे 100 पट आम्हाला पीक मिळू दे. आम्ही विश्वास तू कार्य करणार देवा. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व स्तुती आणि सन्मान तुला देवा. कारण आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार तू देवा आहेस. मग 21-22 मध्ये म्हटलास प्रार्थनेमध्ये विश्वासन जे काय मागाल तुम्हाला प्राप्त होईल असा विश्वास धरा. आम्ही विश्वास धरतो देवा. तू आम्हाला दिल्याबद्दल सर्व आदर, सर्व महिमा तुला राजा. प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. मी पित्याला धन्यवाद देतो, पवित्र आत्म्याला धन्यवाद देतो आमच्याशी बोललेला आहे प्रियानो. जर आत्मिक जीवनामध्ये आणि कसं आम्ही वाटलं पाहिजे, कोणकोणते कमतरता आहे त्याच्यावरती कशा प्रकारे विजय मिळला पाहिजे, तर आमच्याशी नक्कीच संपर्क तुम्ही साधू शकता. आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग करू, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नक्कीच परमेश्वर एक उत्तम विश्वासणारा म्हणून तुमच्या मंडळीमध्ये, समाजामध्ये प्रभू तुम्हाला उभा करू इच्छितो. यासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला सहाय्य करू प्रियानो. परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वाद करो. आमचा फोन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याशी कळवू शकता. हा संदेश तुम्हाला स्पर्श झाला असेल इतर लोकांपर्यंत पोहोचवा. जे भ्रष्टतेमध्ये आहे, जे प्रभूपासून दूर गेलेले आहेत, तुमच्या चर्चमध्ये यायचं बंद झालं त्या लोकांना हा संदेश तुम्ही पाठवा. तुमचा एक संदेश, एक लिंक पाठवण्याच्या द्वारे तुमचं जीवन स्पर्श होऊ शकतं, मुक्त होऊ शकतो. परमेश्वर ते बाप प्रत्येकाला आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड.